संतोषीवरच्या बैठकीमध्ये खासदारांनी मुलाबाळांच्या शपथा घेतल्याचं राऊतांनी सांगितलं। एका खासदारानं 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, तर शपथा घेतल्यावर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर शपथा घेऊन पक्ष वाढवता येत नाही, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला लगावला। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ। मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ। मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ। बरं का, मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली। आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्या बरोबर। हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे। आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। आम्ही आमच्या बापाचे विचार सोडले, त्यामुळं आमच्या पक्षाची ही अवस्था झाली, हे सांगायला सुरुवात करा।